हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। केरळात मान्सून दाखल, दरवर्षीपेक्षा एक आठवडा आधीच मान्सून केरळात। महाराष्ट्रातही मान्सून आठवडाभर आधीच येण्याची शक्यता। राज ठाकरेंसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे सकारात्मक भूमिका। खासदार राऊतांचं मोठं वक्तव्य। दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण। कसपटेंना धमकावणारा निलेश चव्हाण अजूनही मोकाट। आज हजर राहण्याची पोलिसांची नोटीस। अपहरणाचा गुन्हा नोंदवण्याची कसपटे कुटुंबाची मागणी। भर पार्टीत पिस्तूल घेऊन निलेश नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल। छत्तीसगडच्या बिजापूर भागात 24 नक्षल्यांची शरणागती। सर्वोच्च नेता बसवराजूच्या एन्काउंटर नंतर नक्षल चळवळीचा कणा मोडला। शरण आलेल्यांपैकी 24 जणांवर होतं 87 लाख रुपयांचं बक्षीस। पुण्यात खराडी भागात बनावट कॉल सेंटरवर छापा। 150 ते 200 पोलिसांच्या पथकाची मोठी कारवाई। बनावट कॉल सेंटरद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता। मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संदीप गायकरांवर त्यांच्या अकोलेतील मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। जम्मू काश्मीरातील किश्तवाड चकमकीत दिलं सर्वोच्च बलिदान। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गेले 2 दिवस दहशतवाद्यांची जोरदार चकमक। 4 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती। संपूर्ण परिसराला लष्कराचा घेराव। पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला। शासन निर्णयही जाहीर। आदिवासी विभागाचे 335 कोटी वळवले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक। बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार। विकसित भारताच्या रोडमॅपवर चर्चा। आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा। रोहित शर्मा, विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर कर्णधारपदी कोण याची उत्सुकता। शुभमन गिलचं नाव आघाडीवर।